राजनीती ही राजनीती आहे. पुरुषांबद्दल माझं मत इतकं अनुकूल नाहीये फारसं. पण हं. ते आंदोलन पोलिसांच्या करवी शासनाने उधळून टाकलं आणि त्याच्यामध्ये 3 महिलांची ज्या बोलक्या महिला होत्या, ज्या हक्क मागू इच्छित होत्या, तर त्याच महिलांना टार्गेट केलं गेलं आणि त्यांना लाथांनी मारलं. म्हणजे पुरुष पोलिसांनी आणि महिलांचा पदर ओढला, त्यांची साडी अर्धी सुटून गेली आणि अशा तऱ्हेचं त्यांचं वर्तन होतं. त्यांना रात्रभर ठेवून त्यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी चालता येत नव्हतं. ₹100-100 दिल्याने सांगायचं नाही कोणाला हे सांगितले. आता काय झालेलं आहे, की आपल्या वरती जो धर्माचा पगडा पडलेला आहे, तो निश्चितपणाने निघालेला नाही आहे. तर तसा आदिवासी समाज आधीपासूनच आत्मनिर्भर समाज होता. त्यांचं रानातलं राहणं होतं. नमस्कार कुसुम आलामजी आपलं पुन्हा एक वेळा आता नव्या मीटिंगमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर रुपाली चौधरी आणि ह्यापूर्वी पण आपण स्वातंत्र्योत्तर हिंदी, मराठी, आदिवासी कविता में संवेदना के विविध आयाम ह्या विषयावरती आपली 3 वेळा मीटिंग झाली आणि मीटिंग अंती मला खूप साऱ्या पॉइंटची माहिती आपल्याकडनं मिळाली. आणि आज पुन्हा आपण त्याच धरोहरवरती, त्याच विषयावरती मुलाखत घेण्यासाठी, बातचीत करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. मी पुन्हा एक वेळ आपल्या शब्दसुमनाने स्वागत करते. ताई मला सांगा ना, की जसं आपल्या राजनीतीचा सुरुवात होतोय, तर आदिवासीमध्ये पण अशी काही राजनीती आहे का, की ज्या राजनीतिक क्षेत्रामधून तुमच्या आदिवासींच्या काही संवेदना उभरून येतात, असं काही तुम्हाला वाटतं का? नाही, असं तर काही दिसलं नाही आहे. कारण काय आहे, की राजनीती ही राजनीती आहे हं. आणि आदिवासींना आरक्षण आहे. त्याच्यामध्ये अ, महिलांसाठी पंचायत राजमध्ये ती तरतूद आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हं. आणि बाकी इतरत्र तर अशी नाही महिलांसाठी तर नाही आहे. परंतु पंचायत राजच्या अनुषंगाने जर आपल्याला ती संधी मिळाली, तर त्याच्यामध्ये महिला अधिक चांगलं काम करू शकतात. महिला संवेदनशील असल्यामुळे अनेक गोष्टी महिला हाताळू शकतात, असं मला त्या ठिकाणी वाटलेलं आहे. पुरुषांबद्दल माझं मत इतकं अनुकूल नाहीये फारसं. पण हं. काही पुरुष पण आदिवासी होऊन गेलेले आहेत, की त्यांनी समाजाच्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचा काही प्रयत्न केलाय, अशी पण काही व्यक्तित्व झालेली आहेत. हं, हं, हं. असं तुमचं कुठलं राजनीतीवरती लिहिलेलं काव्य आहे, की जे आपण आताच्या या संवेदनेशी रिलेटेड आहे? माझी अशी खूप कविता आहेत, की त्या प्रासंगिक स्वरूपात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये राजनीती असेल, समाजकारण असेल किंवा आणखी इतर काही गोष्टी आहेत, तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये म्हणजे पडसाद प्रतिबिंब उमटलेले आहेत, असं आहे. हे खरं आहे. अच्छा, अच्छा. ओके. आणि समाजाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, की काय नवीन योजना केल्या पाहिजेत, जेणेकरून आदिवासी लोकांवरती जे विकासाचं किंवा विस्थापनाचं कार्य चालतंय, त्यामध्ये त्यांना न्याय मिळू शकेल? खूप गोष्टींमध्ये बदल करावासा वाटेल कारण की ते जे पहिल्यांदा ज्या काही गोष्टी केल्या तसं तर संविधानामध्ये संपूर्ण दिलेलं आहे. परंतु जे काही अधिकार दिलेले आहेत त्याची अजूनपर्यंत बरीच अंमलबजावणी काही झालेली नाही आहे. आणि ती अंमलबजावणी पण झाली पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये महिलांच्या विषयीच्या ज्या काही अ, गोष्टी बाहेर येत आहेत, म्हणजे महिलांबाबतची जी वागणूक आहे प्रकर्षाने त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण, तर त्या अनुषंगाने नव्या काही गोष्टी आल्या पाहिजेत. हे निश्चितपणाने बदल अपेक्षित आहे. अच्छा. साहित्याच्या दृष्टीतून जर विचार केला तर असे अजून कोणते साहित्यकार आहेत जे ह्या सर्व गोष्टींचा सडेतोडपणे उत्तर देऊ शकतात? काही साहित्यकारांचा जन्म होतो तो फक्त आपल्या स्वतःसाठी, पण असे काही साहित्यकार आहेत जे समाजासाठी जीवन जगतात जसे आपण आहात. वाहरू सोनावणे सर आहेत किंवा उषा किरण आत्राम मॅडम आहेत. तर अशा किती लोकांना आपण असं म्हणू शकाल की नाही हे लोकं अगदी परफेक्टली उत्तर देऊ शकतात आणि ते सडेतोडपणे उत्तर देऊन समाजासाठी काही योगदान देऊ शकतात. असे कोण व्यक्ती आहेत का? आहेत बरीचशी मंडळी आहेत. कारण वेदना असल्याशिवाय त्या संवेदना जागृत होत नाही आणि त्या शब्द पण निघत नाही. नुसते शब्द नसतात, तर त्या संवेदनेला घेऊनच येतात. तर त्या अनुषंगाने अनेकांनी आतापर्यंत खूप न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही तोकडे पण पडलेले आहेत. काही बोटावर मोजण्यासारखे आहेत, की जे प्रसिद्धीच्या झोतात झोतात राहू इच्छितात.
आणि स्वतःचं नाव मोठे करणं आणि त्यासाठी पण तरीही सामाजिक जाणीवा त्यांच्यातही आहेत, असं मला दिसून आलेलं आहे. तर परंतु काहींचं अपवाद वगळता आहेत त्या त्या गोष्टी आलेल्या. पण महिलांमध्ये बहुतांशी या जाणीवा आहेत, की त्या समाजाप्रती अतिशय जागरूक आहेत, संवेदनशील आहेत आणि त्यांना वाटतं, की या साहित्याच्या माध्यमातून परिवर्तन व्हायला पाहिजे. हे साहित्य वाचलं गेलं पाहिजे, हे साहित्य जगलं गेलं पाहिजे. इतरांनी ते समजलं पाहिजे अशी भावना आहेच. मॅडम युवा शक्तीला खास करून आताची जी युवा शक्ती आहे, त्या युवा शक्तीला तुम्ही एक आदिवासी कवयित्री म्हणून काय संदेश देऊ इच्छिता? युवकांनी ज्या आपल्या ज्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणांचं जाणून घेतल्या पाहिजेत कोण आहे. वाचनाकडे कल नाहीये सध्याच्या काळात. त्यांनी वाचन केलं पाहिजे. आदिवासीचा इतिहास काय आहे तो शोधला पाहिजे. स्वातंत्र्याच्या काळामध्ये कोणी कोणी का चांगलं काम केलेलं आहे किंवा महिलांच्या बाबतीमध्ये अन्याय ज्यांनी काम केलेलं आहे किंवा समाजातली जी विषमता आहे, उच्च-नीचता आहे, भेदभाव आहे, या संदर्भात ज्यांनी काम केलेलं आहे, त्या प्रेरणांना समोर ठेवून, आदर्श समोर ठेवून त्यांनी जगलं पाहिजे. आणि जी भेदभावाची जी भावना आहे, ती जातीभेदाची असेल किंवा विषमतेची असेल किंवा महिलांना कमी लेखण्याची असेल किंवा शूद्र लेखण्याची असेल कुणालाही, तर त्या भावना नष्ट होण्यासाठी त्यांनी निश्चितपणाने प्रयत्न केला पाहिजे. असे खूप सारे आदर्श आपल्याकडे आहेत. आणि त्या जाणीवा जर विस्तारित जर झाल्या, तर या देशाला जी संस्कृती आहे, तर या त्याच्याही पेक्षा ती महान होऊ शकते असं मला वाटते. हे काम युवकांचंच आहे खऱ्या अर्थाने. मॅडम असं एक साहित्यकार ना कोणी पुरुष असतो ना स्त्री असते, त्याचा कुठला धर्म असतो, अ, कुठलाही प्रकारचा धर्म त्या व्यक्तीचा नसावा असं साहित्यकाराचं मत असतं. परंतु जर आपण आदिवासी व्यक्तींचं किंवा आदिवासी समाजाचं विचारात घेतलं, तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या एका धर्मामध्ये ते बांधील होते का? का बिरसा मुंडा यांनी जी धर्माची स्थापना केली किंवा उलगुलान त्यांनी जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाची आता आवश्यकता आहे का? आणि आहे तर ती कशी? निश्चित निश्चितपणाने धर्म ही संकल्पना लोकांनी अजूनपर्यंत तरी समजलेली नाही आहे. तर धर्म म्हणजे धारण करणे हे आपल्याला माहिती आहे आणि धारण काय करायला पाहिजे, की जे चांगलं-चांगलं असते, म्हणजे जसं आपण आभूषण आहे, चांगले कपडे आहेत, जसं वरवर आपण जे धारण करतो, तसं अंतःकरणामध्ये ज्या काही शुद्धता असेल, प्रामाणिकपणा असेल, एकमेकांच्या विषयीची चांगली भावना असेल, प्रेम भावना असेल, चांगल्या संवेदना असतील, ह्या सगळ्या धारण केल्या पाहिजे अंतर्मनातून. त्याला धर्म म्हटलं जाते. हे वरवर आता हिंदू, मुस्लिम, अमुक-तमुक जे आहे ते सगळं थोतांड आहे आणि हे सगळं बंद झालं पाहिजे. निश्चितपणाने धर्माची व्याख्या फार मोठी आहे, प्रगल्भ आहे. आकाशाहून उरेल व्यापक अशी धर्माची संकल्पना आहे. परंतु अतिशय जातीमध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये ती विभाजित करून मानवाला मानवाशी ती तोडण्याचं काम या काळामध्ये वर्तमानामध्ये ते सुरू आहे आणि ती निंदनीय बाब आहे. कारण तीव्र निषेध करायला पाहिजे तेवढा कमी आहे. परंतु आदिवासीमध्ये जी बिरसा मुंडाचा जो धर्म बिरसाई धर्म आहे, तर निश्चितपणाने त्या काळात काही चुकीच्या जर काही गोष्टी घडत असतील, तर त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने आणि त्यांनी चांगलं राहायला पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, प्रामाणिक भाव ठेवला पाहिजे, अशा अनेक काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या निश्चित त्यांनी ते चांगल्याच चांगलं आहेत. मॅडम आणि हां, बोला ना. हां आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे तो धर्म उलगुलान म्हणजे ज्या चारही बाजूंनी उठाव करणे असं उलगुलानचा अर्थ आहे. म्हणजे सर्व सर्व पातळीवरून. तुमचं आता ज्या पातळीवरून आपलं जे आपण काम करतो आहे, त्या सगळ्या पातळीवरून एका वेळेला उठाव करणे म्हणजे उलगुलान आहे. आणि तो उलगुलान करण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे असं मला वाटतं. मॅडम ह्यापूर्वीच्या बैठकमध्ये, मीटिंगमध्ये मला आपण सांगितलं होतं, की मी सहजयोगाची प्रचारक आहे. तर सहजयोगाचा प्रचार करण्यामध्ये म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सहजयोग स्वीकारला, त्यावेळेची स्थिती, आताची स्थिती किंवा आता जसं उलगुलांची आवश्यकता आहे असं आपण म्हणतोय, की तर मग सहजयोगामध्ये तुम्हाला ती क्रांती दिसून येते का? त्याच्यामध्ये पण धर्म परिवर्तनाच्या गोष्टी होतात, का सगळे धर्म एकत्र मानतात? म्हणजे त्याचं काय पर्पज आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणाने श्री माताजी, निर्मला देवी यांना खऱ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे. परंतु आता काय झालेलं आहे, की आपल्यावरती जो धर्माचा पगडा पडलेला आहे, तो निश्चितपणाने निघालेला नाही आहे. असं असं सहयोग्यांमध्ये सहयोगामध्ये
दिसून येत आहे. तर ही हां, गेली पाहिजे आणि श्री माताजींनी खूप व्यापक दृष्टीने, मानवतेच्या दृष्टीने हे धर्म आणि विश्वनिर्मल धर्म स्थापन केलेला आहे. तर ते सहयोजकांनी समजून घेतलं पाहिजे, की हा विश्वनिर्मल धर्म का बरं त्यांनी हिंदू किंवा मुस्लिम असं एक नाव न देता त्यांनी हे केलेलं आहे. कारण ही मानवीयता ही व्यापक दृष्टीने संपूर्ण जगाला एकत्रित बांधून ठेवण्याची शक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्या विश्वनिर्मल धर्मामध्ये आहे. आणि ती खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि अलीकडे पाहताना की सहजयोगी कुठेतरी धर्माचं अंधानुकरण करताना काही ठिकाणी आढळतात. देव-देव करण्यासाठी. कारण श्रीमाताजींनी हे सांगितलेलं आहे, की मला देव मानू नका. मी कोणी देव नाहीये. तर त्यांना देवी किंवा देव म्हणून, पण त्या देवीपेक्षाही महान आहेत. इतकं मोठं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, आपण ते स्वीकारलेलं नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने श्रीमाताजींचा जर सहयोग स्वीकारला, तर इथे मानवता अशी लागेल आणि ही ज्याला स्वर्ग नर्क तर मानत नाही आपण, पण खऱ्या अर्थाने जर म्हणत असू स्वर्ग हे चांगलं, तर ते स्वर्गच उतरेल. इथे मानवता खूप इथे प्रसन्नता, मानवता, प्रेम, सहिष्णुता, आनंद हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी नांदायला लागतील. हे सहजयोगातूनच मिळू शकतात. अ, मॅडम तुम्हाला काय वाटतं, की आता ही अ, जी नारीची स्थिती आहे किंवा अ, आताच्या काळामधली स्थिती आहे ती महिलांची बदलती आहे का? महिलांवरती आजही तो अन्याय होत आहे? निश्चितपणाने अन्याय होत आहे, अन्याय वाढीस लागलेला आहे. परंतु स्त्रियांनी जसं श्री माताजींनी नारीशक्ती सांगितलेली आहे, असं आतून स्त्री पण तयार होताना दिसत नाही. मी कोण आहे? असं स्त्रीला स्वतःला ओळख नाही. आणि शेवटी पुरुषांच्या म्हणजे असं आपण काही श्रीमाता त्यांनी सांगितलेलं नाही, की तुम्ही पुरुषांच्या विरोधामध्ये जा किंवा स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे आहेत किंवा त्याच्यामध्ये एक चढ आणि एक खालचढ असं आहे, असं काही सांगितलेलं नाही आहे. परंतु स्त्रिया स्वतःला कमजोरच समजतात बऱ्यापैकी आणि पुरुष पण स्त्रियांना कमजोर समजतात. कुठे-कुठे खूप अडचणी येत आहेत, की त्या बाहेर निघू शकत नाही, त्या चाकरीच्या आहेत. तर एकंदरीतच स्त्रियांमध्ये ते आत्मभान येणं गरजेचं आहे. त्याला आपण सावित्रीबाई फुलेंचं नाव ज्यावेळेला आपण घेत आहोत, तर सावित्रीबाईंनी शेनगोळे समाजाकडनं झेललेले आहेत, त्याग केलेला आहे, प्रचंड मोठा त्याग केलेला आहे. आपण सांगतो, पण ते केवळ म्हणजे सांगणं आहे, ते शब्द आहेत. पण ती अनुभूती आपल्यामध्ये कशी येईल, तर आपण घरातून स्वतःच्या म्हणजे घरातून म्हणण्यापेक्षा स्वतःतून बाहेर निघायला पाहिजे. ती निघताना दिसत नाहीये. त्याच्यामध्ये थोड्याशा स्त्रियांचा पण थोडासा दोष आहे मला वाटतं. परिवर्तन हे स्वतःपासून पण करायला पाहिजे आणि पुरुषी व्यवस्था तर आहेतच. त्याच्यामध्ये खूप स्त्रिया भरडल्या जात आहेत. हे तर दिसतच आहे चित्र. अलीकडेच मणिपूरचं आपण पाहिलेलं असेल, तर स्त्रियांचा कसा वापर केलेला जातात, नंग्या परेडी करतात. अशा प्रकारचं सरकारही वागतं आहे. पुरुष प्रधान संस्था ही दुःखद आहे. असं मला वाटतं. मॅडम आपण जर स्त्रियांची वस्तुस्थिती पाहिली तर अत्यंत दयनीय आहे असं आपण म्हणतात. मग आदिवासी महिलांना स्वतः कमवणं, स्वतः बाहेर जाणं किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक राहणं हे त्या काळातही शक्य नव्हतं. मग आताच्या काळामध्ये, युगामध्ये महुआ गोळा करणं किंवा मी असं म्हणेल की फिश गोळा करणं आणि ते विकणं मग आताच्या काळामध्ये त्यांना कुठल्या-कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे असं वाटतं आपल्याला? तसा आदिवासी समाज आधीपासूनच आत्मनिर्भर समाज होता. त्यांचं रानातलं राहणं होतं किंवा मुख्य वस्तीच्या ते बाहेरच राहिलेले आहेत. गावकुसाच्या बाहेरच राहिलेले लोकं आहेत. ते रानाशी निगडीत आहेत. त्यांचं आयुष्य रानाशी निगडीत आहेत आणि समाज तर त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात याच्यासाठी आहे, की ते मिळून-मिळूनच काम करत असतात. की एकंदरीतच आताच्या काळामध्ये जर पाहिलं असेल तर त्यांना खूप साऱ्या गोष्टींना संकटांना गोष्टींना म्हणण्यापेक्षा खूप सामना करावा लागतो. आता अलीकडच्या काळामध्ये जंगलावरती अधिकार शासनाचा आहे, सरकारचा आहे, फॉरेस्ट आहे. त्यांना महुआ गोळा करायला पण त्यांना त्यांचा पत्ता सीझन येते त्याच्यामध्ये पण त्यांना अडचणी आहेत. त्यांना रिझर्व्ह फॉरेस्ट आलेलं आहे. आणि जंगलामध्ये जायला बंदी आहे आणि जर आपण काही सरपणासाठी लाकडं किंवा काही घराच्या कामासाठी आणायला तरी पण त्यांना बंदी आहे. अशासारखं तर आहेच आहे आणि
स्त्रियांना खऱ्या अर्थाने म्हणजे आत्मनिर्भर जर करायचं असेल खऱ्या अर्थाने तर त्यांच्या ज्या जंगलावर आधारित ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना करू दिल्या पाहिजेत. परंतु त्यांना खूप मज्जाव केला जातोय ह्या फॉरेस्ट रिझर्व्ह फॉरेस्ट आणि इतर बाबतीमध्ये. तो अन्यायकारक आहे आणि किंबहुना आदिवासी भागामध्ये ज्या काय म्हणतात त्याला खदानी आहेत म्हणजे खूप आयर्न सापडलेला आहे अनेक ठिकाणी. ते नैसर्गिक संसाधन खूप जास्त प्रमाण आहे. तर त्याच्यामुळे पण ज्या आमच्याकडे पण आता सुरजागडला खदान वगैरे सुरू झालेली आहे. तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात महिलांचं शोषण होत आहे. त्यांचं जीवनमान जे जंगलावर आधारित आहे, तर जंगल सपासप कापून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये महिलांना जास्त संकटांना सामना करावा लागत आहे आणि खदान सुरू झाल्यामुळे तिथे दारूचा आहे. त्याच्यामुळे पण महिलांची खूप वाताहात होत आहे, मुलाबाळांची वाताहात होत आहे. खूपच दुःखद चित्र आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. शासनाचे पोलीस विभागाच्या वतीने जे मानवी अधिकाराचं हनन जंगलामध्ये होत आहे, त्याचा बळी सगळ्यात आधी महिला जात आहे. तर हे फार दुःखद चित्र आहे जंगलातलं आदिवासी महिलांच्या बाबतीत. मॅम, एक साहित्यकार या नात्याने ज्यावेळी आपण त्या महिलांकडे बघतात, त्यावेळी तुम्हाला तिथे काही साहित्य सृजन करावंसं वाटतं का त्यांच्या साठी बंड पुकारावा असं वाटतो? काय वाटतं? अ, खूप गोष्टी आहेत, की त्या आपल्याला खूप काही करावंसं वाटतं, की न्याय मिळण्यासाठी किंवा अन्याय होत आहे, तर हे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा आपण न्याय प्रविष्ट होण्याच्या दृष्टीने लेखन आहे किंवा काय वाचा मनाने आपल्याला जे काही करावंसं वाटतं, ते सर्व करावंसं वाटतं. लेखन सुरूच आहे. विशेषतः म्हणजे सुरजागडवरती पण मी सातत्याने जात आहे, लिहत आहे. आताच अलीकडच्या काळामध्ये मी इंडोनेशियाला जाऊन आलेली आहे. तिथे पण हे विषय मी मांडलेलेच आहेत. त्याच्या आधी पण मी आफ्रिकेला गेली होती. तिथे महिलांचे हेच विषय होते. खनन क्षेत्रात होणाऱ्या आदिवासी महिलांवरती शोषण, अन्याय. प्रचंड मोठी त्या ठिकाणी म्हणजे मानवीय फार नष्ट झालेली त्या ठिकाणी परिस्थिती पाहत आहोत आपण. आत्ताचंच एक उदाहरण म्हणजे मी परवा-परवा जाऊन आलेली आहे. तशी कालही जाऊन आली, पण त्याच्या आधी मी त्या 3 महिलांना जी अटक झाली, म्हणजे 250 दिवस ज्यांचं जे आंदोलन सुरळीत सुरू होतं शांतपणाने, ते आंदोलन पोलिसांच्या करवी शासनाने उधळून टाकलं आणि त्याच्यामध्ये 3 महिलांची ज्या बोलक्या महिला होत्या, ज्या हक्क मागू इच्छित होत्या, तर त्याच महिलांना टार्गेट केलं गेलं आणि त्यांना लाथांनी मारलं. म्हणजे पुरुष पोलिसांनी आणि महिलांचा पदर ओढला, त्यांची साडी अर्धी सुटून गेली आणि अशा तऱ्हेचं त्यांचं वर्तन होतं. त्यांना म्हणजे टार्गेट करण्यात आलं, मारझोड करण्यात आली, मानहानी करण्यात आली प्रचंड प्रमाणात. आता महिलांचे कपडे सोडणं पुरुषांनी ही काही म्हणजे कायद्याला अनुषंगाने धरून नाही आहे. परंतु ह्या अशा सारख्या घटना त्याही पेक्षा अलीकडे खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. परंतु महिला इतक्या दहशतीत आहेत, की त्या बोलूच शकत नाही आहेत. प्रचंड दहशत आहे. पण एक आई म्हणून किंवा एक स्त्री म्हणून माझं मन जे आहे, तर ते कळवळा येतो त्या गोष्टींचा. पण न्याय मिळण्यासाठी माझ्यासारखी तरी महिला कमी पडते आहे. कारण खूप साऱ्या लोकांना या ज्या संवेदना मला आहेत, त्या संवेदना कमी लोकांना आहेत किंवा ज्यांना आहेत त्यांना भीती आहे, की शासन सुद्धा नक्षल आणि अर्बन नक्षल हे नवीन शब्द जे वापरत आहेत, तर काम करणाऱ्यांना किंवा अन्यायाच्या विरोधामध्ये कोणी बोलत असतील, तर त्यांना अर्बन नक्षल किंवा नक्षल असं नामारी देतात आणि टार्गेट करण्यात येतो. तर हे दुःखद आहे सगळं चित्र. पण ते न थांबणार आहे. आम्ही लिहत राहणारच आहोत, बोलत राहणारच आहोत. पण मॅडम, समाजाचे रक्षकच जर महिलांचे भक्षक बनत असतील, तर मग अशा वेळी साहित्यकाराला बंड पुकारण्यापेक्षा किंवा फक्त लेखणीमध्ये कार्यरत राहण्यापेक्षा त्यांच्या विरोधात कार्य करणं हे अधिक समीचीन असावं असं मला वाटतं. त्यावरती आपलं काय म्हणणं आहे? निश्चितपणाने केलं पाहिजे. केवळ ते साहित्य लिहितात, पण जे काम करणारे आमच्यासारखे लोक आहे, म्हणजे अनेक साहित्यिक आहेत, त्या सगळ्या काही लोकं लिहत त्यावरती बरेचसे लोकं लिहत आहेत. परंतु प्रत्यक्ष काम मात्र कोणी करत नाही आहे. ते जे त्या भागामध्ये जाणं, तिथली वास्तुस्थिती काय आहे, तिथे प्रत्यक्ष त्यांच्या बयान घेणं, माहिती विचारणं, खरं काय झालेलं आहे निश्चितपणाने जे खरं असेल ते. आम्हाला
कोणाची बनवाबनवी करायची नाही, पोलिसांना टार्गेट करायचं नाही, शासनाला टार्गेट करायचं नाही. जे सत्य असेल ते. आणि हे झालेलं आहे, की तिथे महिलांना प्रचंड प्रमाणात टार्गेट केलेलं आहे. 15 आणि 16 वर्षाच्या मुलांना नक्षलवादी घोषित केलेलं आहे. त्यांच्या आया त्यांच्या मागे धावत गेल्या, माझ्या मुलाला असं करू नका म्हणून त्यांना मारझोड केली. त्यांचे हात मोडून घेतलेले आहे. अशा महिला पण मी पाहिलेल्या आहेत गोष्टीला. आणि हे सगळं असं आहे. मी प्रत्यक्ष भेटीला गेली, खूप चर्चा केल्या त्यांच्याशी. आणि ते अनेक लोकं बोलू पण शकत नाही. नाही, नाही आम्हाला पोलीस काही करत नाही, असं पण म्हटलेलं आहे. ज्या बायकांवरती रेप झालेला आहे, त्या बाया पण बोलू शकत नाही. एक तर घटना अशी झाली, की दोघी महिलांना ज्या आपल्या माहेरी येत होत्या, तर जंगलातून, तर त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर त्यांना जंगलातच ठेवलं रात्रभर आणि 30-35 जवळपास 60-70 लोकं एकत्रित येतात पोलीस पेट्रोलिंग करत असताना, जी कमाल हे असतात ती. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना रात्रभर ठेवून त्यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी चालता येत नव्हतं. ₹100-100 दिले आणि सांगायचं नाही कोणाला हे सांगितलं. हे सगळं माहिती झालं, हे सगळं खरं आहे. पण आज त्यातली एक महिला मरण पावलेली आहे. काही कारणामुळे असावी. त्या घटनेमुळे नाही तर काही कारणामुळे असेल आणि त्यानंतर एक महिला शिल्लक आहे. ती बोलायला तयार नाही कारण ती प्रचंड घाबरलेली आहे. हे असे चित्र आहे. तर तिथे कोणीही गेलेलं नाही कुसुमालांशिवाय आता तरी मला वाटतं. हां. तर हे मूळतः साहित्यकाराचं जे आहे, की ते साहित्य सृजन होतं आणि साहित्य हे असंच आहे, की जे सत्याला धरून आहे आणि सर्वांचे हित त्याच्यामध्ये साधलं जातं. तेच साहित्य आहे. मग हं. जर आपण या साहित्याचा विचार त्या अँगलने करत आहोत, तर मग समाजामध्ये ह्या काही गोष्टी समर्पक आहेत, ज्या व्हायला पाहिजेत, बरोबर? तर तुम्हाला अजून काय असं वाटतं, की यांच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी विकासाच्या दृष्टीने आपण काही भारत शासनाकडनं काही विचार करू शकतो का? किंवा त्यांच्याकडनं काही हेल्प आपल्याला घेऊ शकतो का? शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत त्यांच्यासाठी, परंतु त्या शासनाच्या योजना इतक्या तोकड्या आहेत, की त्याच्यामुळे विकास म्हणजे काय हा एक म्हणजे संशोधनाचाच विषय आहे. खरं म्हणजे, की महिला सक्षमीकरण तर त्याच्यामध्ये जवळपास बचत गट आणि अशा काही योजना आहेत. पण त्यांच्या ज्या एज्युकेशनल त्यांची कंडिशन काय आहे? त्यांची सामाजिक स्थिती काय आहे? त्यांची राजकीय स्थिती काय आहे? आताच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती काय आहे? किंवा त्यांचं आरोग्याची स्थिती काय आहे वर्तमानामध्ये याचं अध्ययन करून शासनाने त्या पद्धतीने त्यांच्यासाठी स्पेशली आपल्याला काही योजना असतील किंवा काही बजेटमध्ये काही तरतूद असेल, ह्या गोष्टी करणं खूप अपेक्षित आहे. पण रूटीनच्या त्याच आहेत, की आता तर जी आदिवासींना मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घोषणा करून टाकली, की आम्ही 24,000 करोड वगैरे देणार. 27,00,000 पी जे आहेत फक्त देशामध्ये. 27 म्हणजे अ, घोषणा कशा करायच्या त्याच्याने त्या कोणत्या योजना आणणार, काय करणार? तर आदिवासींचा प्रचंड मोठा बजेट आहे आणि त्या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर फक्त जास्तीत जास्त खर्च केला जातो, पर्टिक्युलरली आदिवासींवरती तो खर्च होत नाही. त्याच्यामध्ये स्त्रिया ह्या नगण्य आहेत आणि म्हणून स्त्रियांचा विकास होत नाही. तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, की आदिवासी महिलांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक, राजकीय जी काही स्थिती वर्तमानात असेल तिचं अध्ययन करून त्याच्यासाठी व्यवस्थित असं प्लॅनिंग करायचं आणि त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी हातभार लावला पाहिजे, योजना दिल्या पाहिजे, स्वतंत्र बजेट दिला पाहिजे. या मतापर्यंत मी तरी आलेली आहे असं. मॅडम ज्यावेळी आपण या सर्व विकासाच्या किंवा विस्थापनाच्या गोष्टी करतोय एका बाजूला, पण हा विकास खऱ्या अर्थाने कागदावरतीच राहतोय का आपल्यापर्यंत त्याचा काही फायदाही होतोय? आणि तो फायदा दिसतो आहे, पण तो जितक्या प्रमाणात पाहिजे होता खर्चाच्या प्रमाणामध्ये आणि वर्षाच्या प्रमाणामध्ये. जर आतापर्यंत जे स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये जर आदिवासींना संविधानामध्ये 5वी आणि 6वी अनुसूची स्पेशली दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आरक्षण पण आहे. त्याच्यामध्ये आता अलीकडे पेसा कायदा आलेला आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या काही गोष्टी आहेत. तर आणि इतका प्रचंड मोठा बजेट आतापर्यंत खर्च झालेला आहे. स्वतंत्र मंत्रालय आहे, स्वतंत्र मंत्री आहे, स्वतंत्र त्याला काय म्हणतात स्वतंत्र कार्यालय आहे त्याच्यामध्ये. इतकं सगळं स्वतंत्र सगळं काही आहे. आरक्षण आहे, स्वतंत्र तुम्हाला
त्याला आमदार आहे, स्वतंत्र खासदार आहे, तुम्हाला आणखी काय पाहिजे? काय पाहिजे ते मागा. पण आदिवासींचा विकास इतका नगण्य आहे, अतिशय ते ते हास्यास्पद आहे खऱ्या अर्थाने. तर हे चुकीचं आहे. याच्यामध्ये बदल निश्चितपणाने व्हायला पाहिजे. मॅम आता जसं मी खूप साऱ्या समाजाचं अवलोकन केलं, त्यावेळी तिथे डॉक्टरच्या किंवा चिकित्सालयाच्या सुविधा नाहीत. त्यांना शाळासुद्धा नाहीत. इव्हन असं म्हणेल, की त्यांच्या घरामध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था नाही. रोड त्यांचे इतके खराब आहेत, इतके रस्ते खराब आहेत, की जर एखाद्या बाळाला आजार आला, रात्री जर त्याला काही दगा झाला, तर त्याला दवाखान्यात सुद्धा जाता येत नाही, अशा पद्धतीची कंडिशन आहे. तर मग अशा सुविधा आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत का? ज्या पोहोचतात पण आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही. निश्चितपणाने रोडच्या आणि म्हणजे वीज असेल, पाणी असेल, रस्ता असेल, अजूनपर्यंत शासनाकडनं त्या काही गोष्टी पूर्तता झालेल्या नाहीयेत. आता अनेक रस्त्याविना गावं आहेत, विजेविना आहेत, पाण्याविना आहेत, आरोग्याविना आहेत आणि दुर्गम भागामध्ये डॉक्टर वगैरे लोकांची कमतरताच आहे. आरोग्याच्या सेवा खरं म्हणजे नर्सेस लोकांना सलाम करावा तेवढ्या कमी आहे. प्रचंड त्यांचं काम आहे. जाळे विणण्यासारख्या बिचाऱ्या त्या आपल्या जंगलापाळामध्ये जाऊन काम करतात, सेवा देत असतात. हे हे सगळं सगळं आहे. पण आहे. चांगले डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा आहे आणि आरोग्य विभागामध्ये खूप सारे पद रिक्त आहेत, जे शासनाने भरायला पाहिजे होते. आरोग्यासारख्या विषयावर जर सरकार सेन्सिटिव्ह नसेल, तरी दुःखद आहे. तर हे खरं आहे, की त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नाहीयेत. रस्ते नसल्यामुळे बरेचदा असं होतंय, की डिलिव्हरीसाठी जर बाई आणायची असेल, तर झोळीमध्ये आणलं जातं आणि मध्येच ते किंवा खाटेवरती तिला पाळणा करून तिला आणलं जातं. आणि येता-येता खूप साऱ्या महिला मरण पण पावलेल्या आहेत, गर्भवती स्त्रिया आणि असुविधेमुळे भयंकर तसंच जगणं आहे त्यांचं खऱ्या अर्थाने. म्हणजे त्या आदिवासी जगतो का, मरतो का, पुन्हा सर्वाला देणं-घेणं आहे की नाही, अशाही पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र आहे दुर्गम भागामध्ये. मॅडम मग ह्या अशा गोष्टी तुमच्या लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळेच की काय आपण अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहात का? शक्य आहे. कारण जिथे सूर्याची किरणं जर पोहोचत नसतील, तर तिथे अंधारच राहणार आहे. अशाच पद्धतीचं आदिवासींचं जगणं आहे, जीवन आहे. खूप घनदाट अरण्यामध्ये तसेच गडद अंधारामध्ये आदिवासी आहेत आणि ज्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला प्रकृती जर खराब झाली असेल, तर त्यांच्या अवलोकनातून किंवा त्यांच्या भावनेतून, त्यांच्या संवेदनेतून जर त्यांना असं वाटत असेल, की हा निसर्गाचा काहीतरी निसर्गात जी काही शक्ती असेल त्याच्यामुळे आपल्याला झालं आहे, की ते कृपेमुळे झालेलं आहे. तर गावामध्ये जी व्यवस्था आहे आपल्याकडे, त्या व्यवस्थेमध्ये एक भूमिका पण असतो, एक पुजारी पण असतो, त्याच्यामध्ये एक त्याला काय म्हणतात, हे औषध देणारा पण हे वैयक्तिचे पण लोकं असतात. तर ते जर आणि ते त्या देवाकडे जातात. देवाकडे जाऊन आणि मूठभर पण ते तांदूळ वगैरे जुळवल्या जातात. ते काहीतरी देतात किंवा तर कसा असतो, की कोणीतरी मध्ये आणि एक त्यामुळे जरी याच्यामुळे मलाही त्याच्या सुचत नाही असते वेळ जाणार मला वाट त्या गरजेला जो व्यक्तीसाठी जात अ, मला वाटतं आणि आपल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आवाज ब्रेक होतोय. नेटवर्क इश्यू आहे का? नेटवर्क प्रॉब्लेम आहे तिथे? हॅलो, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आवाज आवाज क्लिअर येत नाही. आवाज ब्रेक होतोय आपला. ते
हॅलो. बरोबर? आवाज ब्रेक होतोय. कदाचित. हां. अ, एक लास्ट क्वेश्चन आपल्याला मी विचारते का माझा आवाज येतोय तुम्हाला क्लिअर? हॅलो. माझा आवाज येतोय? होय, होय. हां. माझा असा प्रश्न आहे, की ज्या पारंपरिक उद्योगाच्या गोष्टी होत्या, तर त्या जर शिक्षणापासून वंचित राहिल्या, तर मग का आता आदिवासी कुठल्या उंच जागेवरती पोहोचू शकत नाहीत का? की असेही काही मुर्मू सारखे व्यक्ती आहेत, की ज्यांनी एक योगदान गाठलंय आणि त्यांना उच्च शिक्षण मिळालेलं आहे? अ, कसं आहे की आतापर्यंत मिळायला पाहिजे होतं, मिळालेलं नाही आहे. एखादे त्यांनी त्यांनी घेतली छान शिकली आहेत, आहेत, ते गेलेले आहेत आणि ते आपली म्हणजे ना आणि आपली चांगली प्रगती होईल निश्चितच आहे. परंतु तशी संधी पण मिळत नाही. त्यांच्या दारापर्यंत खूप साऱ्या गोष्टी उशिरा पोहोचतात. खूप प्रचंड प्रमाणात उशिरा पोहोचतात. अजूनपर्यंत गडचिरोलीला खूप काही गोष्टी पोहोचलेल्या नाहीयेत, ज्या आतापर्यंतच्या ज्या शहरातल्या लोकांना किंवा पुण्या-मुंबईच्या महाराष्ट्रातल्या जर पकडलं, पुण्या-मुंबईच्या लोकांना जे काही मिळालं असेल त्यातलं काहीही मिळालं नाही. परंतु इथले विद्यार्थी आणि इथे गडचिरोलीसारख्या किंवा आदिवासी भागामध्ये कुठल्याही आदिवासी भागामध्ये खूप मुलं हुशार आहेत. खेळामध्ये पण हुशार आहेत आणि प्रचंड मोठी प्रगती करू शकतात, जर त्यांना संधी तशी उपलब्ध करून दिली तर. आणि हे होणार आहे. गुड. मॅडम असा साहित्यकारांचा वारसा जोपासतात, तर आपल्या घरामध्येही आपल्या साहित्याचा वारसा जोपासणारे कुणी आहेत का? आणि आहेत तर ते कशा पद्धतीचं त्यांचं लिखाण आहे? त्याला मी वारसा म्हणू की काय माहिती नाही, पण माझा एक मुलगा लिहितो आहे आणि निश्चितपणाने त्याच्या सामाजिक जाणीवाच आहेत त्या. आणि त्याच्या ज्या काही कविता आहेत किंवा काही तो शॉर्ट स्टोरी आहेत, छोट्या लघुकथा त्या लिहितो. त्या सामाजिक जाणीवेतूनच आहे. त्याला मी वारसा म्हणेन, कदाचित माहिती नाही कसं तो शब्दप्रयोग, पण लिहितो आहे. मलाही फारसा वारसा नाही मिळाला, पण आई अडाणी होती, पण ती तोंडाने सांगायची कविता वगैरे असं. पण त्याला वारसा म्हणायचं काही माहिती नाही. पण आम्ही ते सगळं सामाजिक जाणीवेतून ते केलंय. मला असं वाटलं, की लेखन ही माझी जबाबदारी आहे. मला लिहिता येते. लोकांना किती आवडतं मला माहिती नाही, पण माझी ती गरज आहे. तर कोणी मला साहित्यिकच म्हणावं, कवयित्री म्हणावं हा काही माझा अट्टहास नाही आहे. पण मी लिहिते आहे आणि ते लिहिणं गरजेचं आहे मला वाटतं. कारण एक मॅडम मुलाचा आवाज खूप मोठी व्यक्ती अशी असते, की जी आपल्या अस्तित्वाला सिद्ध करू शकते. काही आपल्यासारखे मोठे व्यक्ती असे असतात, की आपलं अस्तित्व काय आहे याची आपल्याला जाणीव नसते. जसं सूर्याला त्याच्या प्रकाशाची जाणीव नसते, तसंच आपलंही व्यक्तिमत्व आहे. त्याला आपण वारसाच म्हणूयात. कारण इतक्या उत्कृष्ट विचारांची आई लाभणं हे दुर्गम आहे. जसं दुर्गम प्रदेशांमध्ये आपल्यासारख्या व्यक्तीचं जाणं हे दुर्लभ असतं. तसंच आपल्यासारख्या व्यक्तीचा सहवास लाभणं, आपल्या साहित्यामधनं आपलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि जनाच्या समस्यांना दूर करावं. जसं हे आपल्याला वाटतंय तशीच संवेदना मला असं वाटतं, की आपल्या वारसाने सुद्धा जोपासली पाहिजे. ताई आपण खूप सारा वेळ मला दिला. आपल्याप्रती ऋणात राहते. अजूनही माझं प्रोजेक्ट कंप्लीट झालेलं नाही. वारंवार आपल्या भेटीची मला आशा राहील. आपण एका शब्दाने तयार होतात आणि पटकन मला आवाज दिला, की अगदी हजर राहतात. पुन्हा एक वेळा आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते. कारण आपल्या पाठीशी असलेले सर्व बंधूजन, आपले आदिवासी जन आणि आपले खास करून आपले जे चिरंजीव आहेत, ते जे आपल्याला नेहमी सदोदित मदत करतात, प्रेरणा देतात. आपल्या सर्वांना पुन्हा एक वेळा हार्दिक आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय जवाहर.